नमस्कार मित्र हो, स्वागत आहे तुमचं विदर्भातल्या तरुण शेतकरी या यूट्यूब चॅनलवरती, जिथे आपण आज तुरीचे शेंडे कितीदा आणि कसे खुडावे याबद्दल संपूर्ण माहिती घेऊ आणि सोबतच माझा अनुभव शेअर करणार आहे, त्यामुळे तुमचा फायदा होईल अशी अपेक्षा आहे। तर चला सुरुवात करूया। मी सगळ्यात पहिली जी तूर खुडणी केली 25व्या दिवशी। भरपूर तज्ञ सांगतात की तुम्ही तुरीची खुडणी 20व्या दिवशी किंवा 30व्या दिवशी किंवा 45व्या दिवसानंतर करा, असे भरपूर सांगतात। परंतु मी एक वेगळा प्रयोग करून पाहणार आहे की नेमकं काय होऊ शकते। तुरीची जर आपल्याला जास्त उत्पन्न मिळवायचं असेल तर शेंडा खुडणी कमीत कमी 2 तरी शेंडा खुडणी केली पाहिजे। कारण त्यामुळे फायदा काय होतो मित्रांनो, एक तूर फाटे फोडण्यास जास्तीत जास्त सुरुवात करते आणि दुसरी म्हणजे जी की तुरीला जास्तीत जास्त शेंगा लागण्याची कॅपॅसिटी वाढते। तर मित्रांनो, तुम्ही जर नवीन शेंडा खुडणी करणार आहात किंवा तुम्हाला करायची आहे तर नेमकं 2 पानाच्या वरचा शेंडा खुडायचा। कारण कसं आहे ना मित्रांनो, तुमची तूर वाढते पण आणि तिला जास्त खत पण टाकायची गरज नाही आणि काहीच नाही। एकरी तुम्ही 25 किलो जर युरिया टाकला शेंडा खोडून तर तुमची तूर वाढते पण आणि फाटे पण करते। आणि कसं आहे ना मित्रांनो, बऱ्याच शेतकऱ्याला शेंडा खुडणीबद्दल माहिती नसते। कारण असं आहे की मित्रांनो, तुम्ही कितीही खत पाणी करा किंवा फवारणी करा, परंतु तुरीला फाटे जास्त नसतील तर तूर कशी जास्त उत्पन्न देणार। शेतकरी मित्रांनो, कसं आहे ना, आतापर्यंत मी पण तुरीची शेंडा खुडणी केलेली नाही आहे। परंतु आपण शेंडा खुडून का बघतोय, कारण की आपल्याला दरवर्षी माहीत आहे किती होते आपल्याला तूर। तर यावर्षी वेगळा प्रयत्न करून बघणार आहे, सक्सेस झाला तर। कसं आहे मित्रांनो, बऱ्याच शेतकऱ्याकडे खत उपलब्ध नसते। खताविना जर आपल्याला जास्त उत्पन्न घ्यायचं असेल तर आपल्याला तुरीची शेंडा खुडणी एकदा 25व्या दिवशी आणि 45व्या दिवशी करावी लागते। तर ठीक आहे मित्रांनो, तुम्हाला जर माहिती आवडली असल्यास नक्की सबस्क्राईब करा किंवा लाईक करून कमेंट पण करा। ठीक आहे मित्रांनो।